भला माणूस भला माणूस द्या मग माणूस द्या हो माणूस द्या मग माणूस द्या हो भिक मागता प्रभू दिसला हो हरी दिसला. म्हणजे तुकडोजी महाराजांनी माणूस मागितला आणि आता त्या माणसाची गरज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहून काढली. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देश चालवण्यासाठी हे संविधान लिहून काढलं, तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता ही मानवी जीवनाचं एक संविधान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात की ज्या ज्या मार्गे ऐसे घडे तोची धर्म तेची ज्ञान रोकडे तुकड्या म्हणे समाधान जोडे सकळ जनाचे. म्हणजे आजकाल भजन कोणाला आवडत नाही. भजन म्हणजे बिमारी वाटते, भजन म्हणजे बिमारी वाटते, कीर्तन म्हणजे बेकारी वाटते. भजन म्हणजे बिमारी वाटते आणि कीर्तन म्हणजे बेकारी वाटते. आणि डीजे ऑर्केस्ट्रा असला तर मग दिवाळी वाटते. की मुन्नी बदनाम होई डार्लिंग तेरे लिए मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए मुन्नी के गा गुलाबी नैन शराबी रे झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. याच्यासाठी ह्या गावकऱ्याने कार्यक्रम ठेवला का आपला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा तेज आहे आणि असे गाणे म्हणून राहिला तू. आणि आता इलेक्शन चालू आहे. काही काही लोक तर म्हणते या देशाला चीनचा धोका आहे, या देशाला पाकिस्तानचा धोका आहे. पण आम्हाला असं वाटते का या देशाला चीनचाही धोका नाही, या देशाला पाकिस्तानचाही धोका नाही. तर देशाला कोणाचा धोका आहे? तो देश को दुश्मनों से नहीं भारत के इन गद्दारों से धोका है. तिजोरी को चोरों से नहीं पहरदारों से धोका है. देश को दुश्मनों से नहीं भारत के इन गद्दारों से धोका है. या देशातल्याच गद्दारांनी या देशाला विकलं म्हणून आता गाणं बदलवा लागल कि देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण देश को बेच खाए रे देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. अरे संत म्हणजे काय? जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, अरे याले जर गाणे म्हणायला लावलं तर हे गाणे वेगळेच आहे. याले तसं भजन म्हणायला लावतो, पण हे भजन नाही ज्याले आवडत, त्याचे गाणे चालू राहते. ते कोणतं गाणं? पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बारूला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला कोजागिरी पुनवेची रात रात हो दे प्रेमाची बात बात लोकोनी सांगतोय मारा प्रेमाचा हंगाम आला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बारूला बारूला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. याच्या तोंडाकडे पहा, याच्या गालावर मास नाही. कोण याले पप्पी देणार? गाणं बदलवा लागत. अरे समाज बिघडून राहिला. आजकाल लहान लहान पोरायले प्रार्थनेची गरज आहे. आताच ऋषीपाल महाराजांनी प्रार्थनेमध्ये भाषण दिलं आणि त्या भाषणात सांगितलं का सामुदायिक प्रार्थना कशासाठी, म्हणून असे गाणे म्हणू नको. भजन आता बदलावं लागल. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता काढली. ही ग्रामगीता आपल्याला वाचायची आहे. कारण वाचून पाय वाचून पाय वाचून पाय रामगीतेला वाचून पाय वाचून पाय वाचून पाय रामगीतेला या तुकड्या बाबाला या गाडगे बाबाला या तुकड्या बाबाला या गाडगे बाबाला गेले सांगून राष्ट्रसंत गेले सांगून राष्ट्रसंत रामगीता वाचून पाय रामगीता वाचून पाय. अध्याय क्रमांक 1 ग्रामगीता ही जीवनात. अध्याय क्रमांक 1 ग्रामगीता ही जीवनात. ग्राम
ग्रामगीतेचा जीवनाचा हा मार्ग खरा, मार्ग करा ग्रामगीता हे जीवनाचा मार्ग करा, मिळवाट जीवनाला कळ जगाव कस तुला, मिळवाट जीवनाला कळ जगाव कस तुला. वाचून पाय वाचून पाय वाचून पाय ग्रामगीतेला गीतेला, वाचून पाय वाचून पाय वाचून पाय ग्रामगीतेला, या तुकड्या बाबाला, या गाडगे बाबाला, या तुकड्या बाबाला, या गाडगे बाबाला. संपूर्ण देशाचा विचार, मानव कल्याणाचा विचार, या जगाच्या कल्याणाचा विचार संतांनी आपल्या काळानुसार मांडला आणि या जगाला जागवण्याचं काम केलं. कारण अन्न कसंही असो खाल्लं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात की कळना कोंडा ही सात्विक, ज्या सत्वे जगती गरीब लोक, सात्विक म्हणजे शरीर पोषक, आरोग्यदायी सुसंस्कारी. म्हणजे अन्न कसंही असलं तरी खाल्लं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात अन्न कसंही असलं तरी खाल्लं पाहिजे. कारण 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध लिहितात की संगम शरणम गच्छामी, सुरामिया वेरमणी शिक्कापदा समाजयामी. हे लिहिलेलं आहे तथागत भगवान बुद्धांनी. याच्या अगोदर 400 वर्ष अगोदर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं की आपली आपण करा सोडवण, आपणाची आपण उद्धार करावा, संत देहाचा सहारा घ्यावा, याला म्हणतात संत. संत कशासाठी असतात याच्या समोर तुकडोजी महाराज म्हणतात की वाईट भावना अनाशावया, लौकिक कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थितीत नांदावया, भजने केली संतांनी. अरे राष्ट्रसंतच नव्हे तर अनेक साधू संतांनी या समाजाला जागवण्याचं काम केलं. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, संत एकनाथ महाराज, अरे छत्रपती शिवाजी महाराज ते नीतिशील राजे झाले. ज्या राजानं 361 किल्ले जिंकले, तर त्या राजानं ज्या राजानं 361 किल्ले जिंकले, एकही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. आणि आताच्या एखाद्या आमदारानं संडास जरी बांधला असेल, घरकुल जरी दिलं असेल, तर त्या संडासावर घरकुलवर नाव लिहिते का आमच्या आमदार निधीतून. म्हणजे ह्या देशाची प्रगती किती वाढत आहे हेच माहित पाहिजे. पण त्या संडास तर देतेच, 12,000चा संडास, त्याच्यातून 2,000 गायब. घरकुल दिलं त्याच्यातून गायब, म्हणजे पूर्ण गायब आहे. म्हणून निवडणुकीचा आहे हो जमाना, की निवडणुकीचा आला जमाना, निवडणुकीचा